जरांगे पाटील अपक्ष उमेदवार देणार नाहीत। लोकसभेमध्ये जरांगे पाटलांचा अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय। जरांगे पाटील यांनी कोणालाही पाठिंबा नाही असं म्हटलेलं आहे। लोकसभेत ज्यांना पाडायचं त्यांना पाडा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। त्यांनी आपण असं करायचं, सोयीचा त्याचा जाणायचं म्हणून त्याला उमेदवारी द्या। एक मतानं तुम्हाला अडचण काय दगड दिला एखादा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, तुमचा सुधारणार नाही का? त्यालाच म्हणा हा येऊन सांगा। तर जरांगे पाटील यांनी आपला कोणालाही पाठिंबा नाही असं म्हटलं। ज्यांना पाडायचं त्यांना पाडा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। तसंच आपण कुठेही अपक्ष उमेदवार देणार नाही असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। लोकसभेत जरांगे पाटील यांनी अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेला आहे। कुणालाही पाठिंबा नाही, त्याचबरोबर ज्यांना पाडायचं त्यांना पाडा असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। एक प्रकारे आपण राजकारणापासून दूर असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। पहिल्यांदा तुम्हाला ते सांगितलं होतं, आपल्याला गावागावापर्यंत जावं लागणार आहे। लोकांचं उलट आहे, आपलं उलट आहे। लोकांना अगोदर उमेदवार द्यावा लागतो, तो बी स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे। मग ते स्वच्छ चारित्र्य त्याचं घ्यायचं आणि मग ते मत मागायला जायचं। असं बाकीच्यांचं आपलं उलट आहे। आपल्याकडे आधी मत आहे, उमेदवार कोणी बी असू द्या म्हणतील आपल्या। लोकांसारखी परिस्थिती आता मराठ्यांची राहिली नाही। मराठा हरून देऊन आपल्याला चालणार नाही। 7 महिन्यात मी मराठ्यांना एकदा हरून दिल्या नाही, एकदाही। त्या राजकारणाच्या नावापायी माझी जात हरता कामा नाही, तिला मी मातीत मिसळू शकत नाही। या अहवालावर उमेदवार देता येणार नाही, अजिबात देता येणार नाही। अपक्ष उमेदवार देता येणार नाही तर कोणतेच नाही। मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा